धनंजय मुंडेंनीच कासलेल्या एन्काउंटरची ऑफर दिली असेल असा खळबळजनक दावा करुणा मुंडे यांनी केलेला आहे। धनंजय मुंडेंवर कराडला फाशी किंवा जन्मठेप होणार असल्याने एन्काउंटरची ऑफर दिली गेली असेल। निलंबित पोलीस अधिकारी कासलेने केलेला दावा खरा आहे असाही दावा करुणा मुंडेंनी केला आहे। त्यांना फाशी की सजा होणार आहे किंवा उम्रकैद होणार आहे, जन्मठेप होणार आहे। त्याच्यामध्ये 100% होऊ शकता की धनंजय मुंडेंनी शायद एन्काउंटरसाठी ऑफर दिली हो असेल। त्याच्यावरती तो तुम्ही खूप विश्वास ठेवू शकता, क्योंकि मद्यपान करल्यानंतर ही व्यक्ति खरं बोलता है, नहीं तो खोटे खोटे में ही चलता है सब। और आज जैसे कि मैं देवेंद्र फडणवीस साहब को, गृह मंत्री साहब को मैं निवेदन करती हूँ, मी निवेदन करते की आज त्यांना तुम्ही त्यांची जे पोझिशन होती त्यांची नोकरीवरती तुम्ही परत घ्या। यावर सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानी यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। अतिशय विचित्र आणि विक्षिप्त असा हा माणूस आहे। त्याचे आधीचे व्हिडिओज अतिशय मद्यधुंद अवस्थेतले देखील बघितले आणि मला तर प्रश्न पडतो की मग अधिकारी असताना ही माणसं काय करत होती? जर तुम्हाला एवढं छानपण होतं तर तुम्ही अधिकारी असताना काहीच कारवाई का नाही केली? आत्ताच्या घटकेला पण हा माणूस सायबरमध्ये आहे आणि सायबरचा अधिकाऱ्याला कधीच कोणी एन्काउंटर करायला सांगत नाही। कुठेतरी खळबळ करायची, काहीतरी वाटेल ते बोलायचं आणि त्याचे व्हिडिओज बनवायचे, हाच त्याचा कार्यक्रम आहे असं मला वाटतं। दरम्यान निलंबित अधिकाऱ्यांबद्दल बोलणार नसल्याची प्रतिक्रिया बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांनी दिली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।